कोण? हा, देवाचा लाडका मीच. महाराज पाया पडतो. देवाचा लाडका मीच. पण या कोण? ह्या आमच्या मालकीनबाई आहेत, म्हणजे किर्लोस्कर घराण्याच्या धाकल्या सुनबाई. यांना ना लय प्रॉब्लेम येतो, त्यामुळं तुमचं मार्गदर्शन पाहिजे, तेवढं द्या. हा, अरे वा, मोठा मासा आपोआप जाळ्यात आलाय. नमस्कार गुरुजी. हे बघा बघा, माझ्या हातात काही आहे का? बघा, हे बघा, काही हातात? बघा, काही आहे माझ्या हातात? नाही. हे बघा. वा गुरुजी वा, तुमच्या हातात तर जादू आहे. जय गुरुजी बोला. जय गुरुजी. जय गुरुजी. हा. तुम्ही तर खरंच देवाचे लाडके आहात. देवाचा लाडका मीच. मला सिद्धी प्राप्त झाली आहे. मी हिमालयात जाऊन घोर तपस्या केली आहे. मी भूत भविष्य सगळं काही जाणतो. आणि मी तुझं वर्तमान जाणते. बंद करा हे नाटक, नाहीतर मी तुझा पडदा पाडेन. कोण आहे ही बाई माझ्या ज्ञानाला चॅलेंज करणारी? हिमालयात जाऊन वर्षानुवर्ष तपस्या केली आहे मी, कारण देवाचा लाडका मीच. तेव्हा कुठे ही सिद्धी प्राप्त झाली आहे मला. गुरुजी अहो असं काय करताय? यांना ओळखलं नाही का तुम्ही? अहो याच तर आहेत किर्लोस्कर बंगल्याच्या सर्वे सर्वा. अहिल्यादेवी किर्लोस्कर आहेत या. प्रिया प्रिया, एक मिनिट, हे परत एकदा बोल ना प्लीज. किर्लोस्कर बंगल्याच्या सर्वे सर्वा अहिल्यादेवी किर्लोस्कर. काय रे, तुला सिद्धी प्राप्त झालीये ना? हो मग, हे बघा. हे बघ, हे बघ, हे बघा. एवढंच ना? हे तर सोपं आहे, मी पण करू शकते. हे बघ. पार्वती कुठं राहिलीस ग? काय देवा बरं आहे ना? तुला माहिती पार्वती आली ना की तिला मी फुल देणार. मग काय होणार सांग? ती खुश होणार. ती खुश झाली की काय होणार? ती मला होकार देणार. मग आम्ही लगीन करणार. लगीन झाल्यावर काय होणार? मी लय खुश होणार. आणि मग या फार्म हाऊसच्या किचन मध्ये आम्ही एकत्र स्वयंपाक करणार. झाल्या मी भाजी आणणार, ती भाजी करणार, आणि मग आम्ही एकमेकांना घास भरवणार. आम्ही सुखानं संसार करणार. नानू. पार्वती. नानू. अनुष्का मॅडम, तुम्ही इथं काय करताय? चल. कुठं? जंगलात. कशाला? कशाला काय कशाला? आदित्य आणि पारू अजून आले नाही, त्यांना शोधायला नको? तुम्ही खरंच डोक्यावर पडलात. काय? नाही तसं नाही. कसं आहे, या जंगलात जाणं म्हणजे आत्महत्या करण्यासारखं आहे मॅडम. ऐका माझं, मी सांगतोय, माझा अनुभव आहे की नाही, या गावात मी राहतो की नाही. ऐका, असं झालं होतं एकदा. काय झालं होतं? मी, माझा मित्र आणि माझी प्रेयसी सोनी पुढे असेच दिवसा ढवळ्या जंगलात गेलो होतो. आणि रात्र झाली आणि आम्ही रस्ता हरवलो. तरी नशीब माझं डोसकं चाललं. मी खुणा करून ठेवल्या होत्या, त्याच खुणा बघत मी परत आलो. पुढे काय झालं? पुढे काय होणार? ते दोघं दुसऱ्या दिवशी सकाळी परत आली. आणि मॅडम नुसते परत आले नाहीत, आल्यावर
लगीन केलं एकमेकांबरोबर झाले. माझा मित्र लगीन करून आले रे, खरंच माझ्या पाया पडायला. तुम्ही आता हसताय, उद्या तुम्ही माझ्या बरोबर रडणार आहात. का काय का आदित्य सरीने पारू त्यांनी बी दोघांनी आल्यावर लगीन केलं तर. वेडा झालास का? काही काय बोलतोयस? तुझ्यासोबत या जंगलात जाणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखं. त्यापेक्षा मी उद्या सकाळी जाईन, तेही एकटी. होऊ दे उद्याची सकाळ. उद्याचा दिवस माझाच असेल. कोणाशी बोलत असतात इथं बघून? हे देवा, माझी भीती खरी नाही ना ठरणार? गेल्या वेळेसारखं नाही ना होणार माझ्या बरोबर? आदित्य सर आणि माझी पार्वती आल्यावर लगीन नाही ना रे करणार? हा बोल की. ए, पार्वती ये ग, ये लवकर.